बरोबर बाबांची आज्ञा घेतली आणि आराधनेच्या ठिकाणी माझं येणं झालं. बरोबर मन मात्र समाधानी होतं आणि का होणार नाही, कारण तिथं आपल्याला आवडलंच होतं. या बाजूला पाहिलं असेल ना तर तुमचं उंच बटन कडून आकाशाला व्यवस्थित घालून असलं या बाजूला पाहिलं असेल तर उंच आणि या लोकांच्या सोबत पाहिलं तरी हिरवीगार धरणी वाटत असं वाटू लागलं त्या धरणी मातेनं आपल्या अंगावर हिरवा शाळू बांधला नटून थटून उभी असल्याप्रमाणे सौंदर्य. बरोबर आनंद वाटतो. चारी बाजूला का पाहिलं असेल ना तर हा चारी बाजूने वाहणारा म्हणजे वारा या वाऱ्याची आणि म्हणून मला असं वाटलं हा वाढणारा बंद वाढ अगदी मन प्रसन्न करून जात आणि म्हणून या मार्गाची जात असते एक अनोळखी व्यक्ती माझ्या मार्गात मला सांगो आपल्या देहाला संज्ञा ती का माझ्या देहाला संज्ञा आपल्या देहाला संज्ञा यावर आपली ओळखी झाली पुण्याच्या मार्गात भेटला ओळखीचा हात टाकवा आमचा मार्ग सोडला काय सांगायचं आहे तुझ्या देवावर मी मोहित झालोय माझी एखादी इच्छा आहे तू माझा लग्न कर
मार्गाने आपण आलात ना त्या मार्गाने चला. माझी इच्छा पूर्ण होत असे तर काय ते बाबाचा फोन करा. काही भांडण नाही त्यामुळे मला पावली चालतं असं म्हणतोय. आमच्या दोघांचं प्रेम चाललं आहे. शाबास. अगदी प्रेम म्हणजे काय असेल ना माहित नाही यावरून सिद्ध झालंय. एकच सांगू इच्छितोय. अरे काय तुला मला सांगतो चुका जगायची असते. अरे मी कोण आहे माझे घरारंग दाखवण्याकरिता सदा मी हे आमच्या मुक्ततेसाठी आपण जे माझं कर्तव्य होतं ते मी परिपूर्ण केलेलंच आहे. तुम्हाला एकच सांगू इच्छितो, या घरदार रंग्यात किंवा दुसऱ्या शब्दांच्या वापरात याच्यासाठी इथे न थांबता तुम्ही तुमच्या मार्गाने करा. मला सुद्धा माझ्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी जायचं आहे. कर्तव्याच्या होण्याची शिक्षा नाही.
अर्थातच लग्न करीन तर तुझ्याशी हा शब्द मी तुला या क्षणी देतो. खरं माझ्या मनाला समाधान आहे. मग इथे प्रथमतः आपल्याला माझ्या राज्यापर्यंत यावं लागेल. हो. अगदीच का? तुमचे राज्य काय